नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र निवृत्ती सावळे. निवृत्ती सावळे डीजी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 15 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत एक अतिशय महत्त्वाचा पूरकपत्र म्हणजेच नवीन GR काढला आहे. 2 जून रोजी आलेल्या मूळ योजनेत काही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक शेतकरी बांधव गोंधळात आहेत की नक्की कोणाचे कर्ज माफ होणार आणि कोणाचे नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही तांत्रिक भाषेत न पडता एकदम सोप्या भाषेत या नवीन GRचा थेट अर्थ समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आताच लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला मोठा बदल 2 लाख रुपयांची कर्जमाफी. शेतकरी मित्रांनो, सरकारने पहिल्या नियमात खूप मोठा बदल केला आहे. हा नियम नीट समजून घ्या. कोणासाठी आहे हा नियम? ज्या शेतकरी बांधवांनी यापूर्वी म्हणजे 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्यासाठी हा विशेष बदल आहे. कर्जाचा कालावधी तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या 6 वर्षाच्या कालावधीत बँकेकडून अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असावे किंवा तुमच्या पीक कर्जाचे बँकेने पुनर्गठन नवीनीकरण करून दिलेले असावे. थकबाकीची तारीख हे घेतलेले कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेले असावे आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही त्याची बँकेत परतफेड केलेली नसावी. आता सोप्या भाषेत समजून घ्या. जर तुमची एका बँकेत किंवा वेगवेगळ्या 2-3 बँकांमध्ये मिळून कर्ज खाते असतील तर त्या सर्व खात्यांची मिळून मुद्दल अधिक व्याज एकत्रित रक्कम जर 2 लाख रुपयापर्यंत असेल तर सरकार तुम्हाला पूर्ण 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देणार आहे. म्हणजेच 2 लाखांच्या आतील तुमचे संपूर्ण कर्ज माफ होऊ शकते. दुसरा मोठा बदल म्हणजे OTS एक वेळ समझोता रद्द का केला? तर मित्रांनो, 2 जूनच्या मूळ नियमात एक वेळ समझोता म्हणजेच OTSचा नियम होता. त्या नियमानुसार त्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त होते त्यांना वरची रक्कम भरून 2 लाख रुपये माफी मिळणार होती. पण आता 15 जुलैच्या या नवीन आदेशानुसार सरकारने हा OTSचा परिच्छेद 2 पूर्णपणे वगळला म्हणजे रद्द केला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की शासनाने तुर्तास या योजनेमधून ही अट काढून टाकली आहे. त्यामुळे जुन्या GRमधील त्या नियमावर आता कोणतीही कार्यवाही होणार नाही. तिसरा मोठा बदल म्हणजे प्रोत्साहनपर लाभाबाबत. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज परतफेड करतात त्यांना सरकार प्रोत्साहनपर लाभ यानी बोनस देते. मूळ GRमध्ये या लाभासाठी सन 2026-27 या वर्षाचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु या नवीन पूरकपत्रानुसार सन 2026-27 हे वर्ष आता त्या परिच्छेदातून वगळण्यात आले आहे. हा एक प्रशासकीय आणि तांत्रिक बदल असून यामुळे मंजुरीच्या प्रक्रियेत आणि अंमलबजावणीच्या वर्षात स्पष्टता करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 14 जुलैला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आणि 15 जुलैला हा अधिकृत GR जारी करण्यात आला आहे. आपल्या चॅनलवर आपण नेहमीच अशी खरी आणि थेट शासकीय कागदपत्रांवर आधारित माहिती देत असतो, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या गावातील शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ आता शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय जवान जय किसान.